या प्रकारची संपूर्ण मतदारसंघामध्ये थेरपी चालू आहे। आम्ही गेल्या किती दिवसापासून सांगतोय, निवडणूक विभागाला तक्रारी करतोय, लेखी स्वरूपाचे 15-11ला पत्र पण दिलेलं आहे, पोलिसांची नावं टाकून पत्र दिलंय की या यंत्रणेच्या सहित पैसे वाटपाचा कार्यक्रम चालू आहे। म्हणजे टेबलवर बसून भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक जे आहेत ते स्लिपा देत आहेत, पैसे वाटतायत, त्याच्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केलं गेलंय। आणि खासगीमध्ये आम्हाला आता आमचेही काही सहकारी आहेत ना, सगळेच काही 100% एका ह्याचे नसतात, तर त्यांनी सांगितले की आम्हाला वरूनच असे आदेश आहेत की सॉफ्ट यंत्रणा ठेवायची, म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराला कुठेही त्रास होता कामा नये अशा प्रकारचं वातावरण सगळीकडे ठेवायचं असे वरून आदेश आहेत, असं खासगीमध्ये काही पोलीस मंडळी बोलताना दिसतात। आता विषय आहे की लोकशाही आहे की नाही असं म्हणण्याची वेळ आलेली आहे। आज जर देवेंद्र फडणवीसांचं एक बोधवाक्य आहे, साम दाम दंड भेद, आपण सगळे मीडिया आहात, आपल्याला त्यांचं माहिती आहे, तर त्याचं प्रत्यक्षाने आम्हाला या भोसरी विधानसभेमध्ये बघायला मिळालेलं आहे। प्रत्येक ठिकाणी म्हणजे तुम्ही बघा, प्रचाराचा कुठेही त्यांचा भपका नाहीये। आमच्या तरी सभा होत आहेत, आम्ही काहीतरी रॅली करतोय, त्यांचं कुठंच काही नाहीये। त्यांचा एकमेव कार्यक्रम चालू आहे, पैसे वाटप, आणि त्यांना एवढी खात्री आहे त्या गोष्टीची की त्याच्याने ते निकाल हातात घेणार आहेत, तर ते त्यांचं समजेल त्यांना येणाऱ्या काळामध्ये। कारण जेव्हा आम्ही लोकांशी बोलतोय तेव्हा लोक घाबरत सांगतात आमच्याकडे पैसे द्यायला आले होते, किंवा काही लोक फोन करून सांगतात की असं असं येणार आहेत, तुम्ही पकडा। तिथं कोणीही जात नाही, किंवा आम्ही सांगितलं तर त्यांना आधीच इन्फॉर्मेशन मिळते, तिकडून सगळं हलवा हलवी होते। या उलट आता मी येत असताना माझ्या 2 कार्यकर्त्यांचे मला फोन आले की पोलिसांनी मला पोलीस स्टेशनला बोलवले। पोलीस आता आमच्या लोकांनी स्लिपही वाटायच्या नाहीत साध्या, आमच्या लोकांनी ग्रुपनी फिरून प्रचारही करायचा नाही, त्यांचे आता पैसे वाटून सगळे झालेत। आणि आम्ही आमचे कार्यकर्ते जर आता फिरतायत तर त्यांना सांगतात की तुम्हाला उचलून आत टाकणार, 7-8 महिन्याची जेल आहे, तुम्हाला शिक्षा ठोठवणार, असं दहशतीचं वातावरण आज या सगळ्या मतदारसंघामध्ये सुरू आहे। मग करायचं काय? मग इलेक्शन जर त्यांना अशी वन साइड त्यांना यंत्रणा जर द्यायची होती तर त्यांनी महानगरपालिकेप्रमाणे विधानसभाच्या निवडणुका नव्हत्या लावायच्या, तिथेही प्रशासक नेमून केंद्रातनं सत्ता चालवायची होती ना। त्यांना एवढी जर लोकांच्या मतांची भीती वाटतेय, म्हणजे त्यांच्याकडे कुठलंच हे नाहीये, फक्त आणि फक्त पैसा एवढंच। आता या ठिकाणी महाविकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे अजित गव्हाणे यांना लैबिक फाउंडेशनचा जाहीर पाठिंबा। भोसरी मतदारसंघामध्ये गेल्या 25 वर्षापासून अजित गव्हाणे यांनी उल्लेखनीय काम केले आहे। आगामी काळात त्यांच्याकडून या मतदारसंघात सुनियोजित काम होण्याचा विश्वास असल्यामुळे त्यांना हा पाठिंबा जाहीर केला असल्याचे लैबिक फाउंडेशनचे अध्यक्ष अब्दुल गनी मुस्लिम शाह यांनी सांगितले। दरम्यान भोसरी मतदारसंघामध्ये लैबिक फाउंडेशन महाराष्ट्र यांच्याशी संलग्न असलेल्या तमाम मुस्लिम बांधवांनी यांना पाठिंबा जाहीर केला आहे। याबाबतचे पत्र फाउंडेशनचे अध्यक्ष अब्दुल गनी मुस्लिम शाह यांनी गव्हाणे यांना दिले आहे। आज आमच्या कार्यकर्त्यांना जर यांनी धरपकड केली आणि आज निवडणुकीच्या दिवशी जे आमचे कार्यकर्ते जे मतदान बाहेर काढायला इच्छुक आहेत, जे सगळ्यांना सांगतायत फिरतायत की बाबा आमच्या उमेदवाराला मतदान करा, जर त्यांना जर ह्यांनी दादागिरी केली तर आम्ही सगळेचे सगळे कार्यकर्ते हे पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या आंदोलन करणार आहोत। आम्ही कुठलीही चुकीच्या पद्धतीची वागणूक आम्ही सहन करणार नाहीये। आज तुम्ही कालची जर प्रकार बघितला तो एक फेक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रकार होता, जे पैसे नाही काय नाही, फक्त धरपकड करायची, म्हणजे तुम्हाला खून हमारा खून पाणी असं नाही ना चालणार। तुम्ही कष्ट करताय, म्हणजे आज आमचा उमेदवार जो आहे तो एकदम शांत संयमी आहे, तो कुणाला आरेचं कार्य सुद्धा बोलत नाहीये, तो स्वतःचं काम करतोय, प्रचार करतोय। पण बाकीच्या ठिकाणचं जे काही चाललंय, तर तुम्ही सगळे आहात सुज्ञ पत्रकार आहात, तुम्हालाही कळतंय वातावरण कुठल्या पद्धतीने सुरू आहे। पण पोलीस प्रशासनाला विनंती आहे, आज त्यांचं सरकार आहे, उद्या आमचंही पण येईल, त्यावेळेस मला त्यांना या गोष्टीचं जी आहे या पद्धतीने जे वागणूक करताय त्याचं उत्तर तर द्यावं लागेल। त्यामुळे कुणी सगळ्यांनी सम प्रमाणात राहा, आमच्या लोकांचं चुकलं तर त्यांना नक्की शिक्षा द्या, पण त्यांचं चुकत असून जर त्यांना तुम्ही पाठीशी घालाल तर ह्याचे परिणाम येणाऱ्या काळामध्ये तर होतीलच। परंतु म्हणजे पायाखालची वाळू जेव्हा सरकते माणसाच्या, तेव्हा माणसाकडनं अशा प्रकारची दुष्कृत्य होतात। निवडणुकीला निवडणुकीप्रमाणे सामोरं जा, कुठेही दमदाटी दादागिरी करू नका, ही आमची विनंती आहे। आता हे पत्र जेव्हा पोलीस स्टेशनला दिलं गेलं, म्हणजे आमदार साहेबांनी दिलं,
त्याच्यानंतर त्यांनी लेखी 2 ओळीचं पत्र दिले पोलिसांनी की आम्ही तुमचं आम्हाला पत्र मिळालंय, आम्ही